इलेव्हन संघाकडून. तरी विकी पाटील यांनी यायचंय. ग्रीन कॅपचा मानकरी ठरतोय. कॅप प्रदान करतील सुनील पाटील आपल्या गावचे समालोचक. अतिशय सुंदर गोलंदाजी करून त्यांनी 7 विकेट जमवल्यात आतापर्यंत. तरी कट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव मिळते. एका धावेने संघाचं खातं उघडतंय. आतापर्यंत षटकातील 2 चेंडू टाकून झालेत आणि 1 धाव जमवले. पॉवर प्लेचं षटक आहे. किती धावा जमवत आहेत दोन्ही फलंदाज. अक्षय बघूया कशी गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज उंचावून मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निश्चितच एक बाउन्स चौकार. खणखणीत चौकार. सागर यांच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या एक धाव मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. अक्षयाची पॉवर प्ले मध्ये करतोय गोलंदाजी. समोर आता प्रथमच सामना करेल तो अक्षयाच्या गोलंदाजीचा कृतिक. उंचावण्याचा प्रयत्न आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे चेंडू काही समजला नाही क्षेत्ररक्षकाला आणि 2 धावा पलून करण्यात यश आले कृतिक याला. आणि निश्चितच इथे 3रे धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि सागर धावबाद होऊन परततोय. थोडीशी तालमेल बघायला मिळाली नाही आणि इथे धावबाद होऊन परततोय सागर. मोठा आदरा मानावा लागेल जुवानशी इलेव्हन संघाला सागर याच्या रूपाने. धाव संख्या येते 1-8. पहिलं षटक चालू आहे. सागर याची जागा भरून करण्यात येतो फलंदाज तुषार. खोलवर टाकलेला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त आणि इथे कृतिक बाद होऊन परततोय तंबूच्या आसऱ्याला. अतिशय सुंदर गोलंदाजी केली ती पॉवर प्ले मध्ये अक्षयाने आणि 2 मोठे आदरे दिलेत युवांशी इलेव्हन संघाला. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला धाडलेत अक्षयाने आणि कृतिक याच्या जागा घेण्यासाठी जातोय तो भावेश गायकर मॅन फ्रॉम. आणि पियुष इलेव्हन संघाकडून स्वतः आयकॉन कर्णधार सचिन तारमले. सचिन तारमले षटक घेऊन येतोय.
या चेंडूवर 2 धावा जमवण्यात यश आले ते तुषार याला. या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या आहे 12. 2 बाद 12. सामना करतो सचिन याच्या गोलंदाजीचा. अतिशय सुंदर टोलेला चेंडू. मला वाटतं निश्चितच वन बाउंड चौकार, खणखणीत चौकार तुषार यांच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड चौकार. जर सचिन तारमले याने फलंदाजाचा मिडल स्टंप उडवला तर मदन पाटील याचकडून रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक जमा झाले आपल्या कमिटीकडे. बघूया या 200 रुपयाचा कसा फायदा घेतोय सचिन तारमले गोलंदाज. आपल्या पिलंजा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक सुरेश ठाकरे आले. आपल्या मंचावर यायचे सुरेश ठाकरे यांनी. अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू हाताला तो सचिन तारमले याने. काही समाधान नाही तुषाराला. निर्धाव चेंडू जातोय आणि बाकीचा काम करतोय यष्टीरक्षक रोहित. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. एकच धावेवर समाधान मानतोय फलंदाज तुषार. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय सचिन. काही मोठे फटके मारून देत नाहीयेत. धाव संख्या येते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 17. आणि कर्णधार सचिन याने प्राचारण केलंय ते प्रतीक याला गोलंदाजीसाठी. आपल्या कर्णधाराचा विश्वास कसा सार्थ करतोय, संपादन करतोय प्रतीक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. किती आणि इथे बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे फलंदाजांनी. निश्चितच हे षटक हाणामारीचं होऊ शकतं, परंतु गोलंदाजी कशी करतोय प्रतीक. आतापर्यंत तरी त्यांनी सुंदर गोलंदाजी केले. समोर स्ट्राइक एंडला येतो तुषार. समोर सामना करेल तो प्रतीकेच्या गोलंदाजीचा. वैयक्तिक पहिलं षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रतीक. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू आणि झेल काय होऊ शकला नाही आणि ते 2 धावा पलून करण्यात यश आले ते तुषार याला. या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या येते 19. आणि इथे बाईकची चावी मिळालेली आहे. कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचंय. मंचावर जमा केलेली आहे. खोलवर टाकलेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू. अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू खेळून काढला तुषार याने. एक धाव घेण्यात यश आलंय. आणि चावी विकी पाटील आपली ग्रीन कॅप घेण्याच्या नादामध्ये चावी सोडली त्यांनी ग्राउंड मध्ये. उंचावर मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अक्षय झेल घेऊ शकतो का. आणि ते झेल सुटतोय अक्षयकडून. जीवनदान मिळतंय भावेशाला आणि या जीवनदानाचा पुरेपूर फायदा 2 धावा पालून करण्यात येत आहे. आणि थ्रो काही फेकी काही अचूक होऊ शकले नाही. आणि पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धावा. अशा 3 धावा मिळत आहेत फलंदाजाला.
सुंदर झेल होऊ शकला असता, परंतु अक्षय याने जीवनदान दिले भावेशाला. बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षक झेल काय घेऊ शकत नाहीत. अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळलाय प्रतीक याने. निर्धाव चेंडू, चेंडू काही फलंदाजाला समजला नाही आणि बाकीचं काम करतोय यष्टीरक्षक. पुन्हा एकदा प्रतीक, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चेंडू काही समजला नाही. खोलवर टाकलेला चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न करतोय भावेश. आतापर्यंत तरी कर्णधाराचा विश्वास संपादन केलाय. कट केलेला चेंडू, चेंडू निश्चित टिकलर झोन मध्ये जाईल आणि एकच धाव मिळेल. षटक संपतय. धाव संख्या येते 24. प्रतीक यांनी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये फक्त त्यांनी 7 धावा खर्च केल्यात. अतिशय सुंदर पद्धतीचं षटक हाताळलं आणि 7 धावा फक्त खर्च केल्या. पुन्हा एकदा संधी आहे सचिन तारमले याला. जर कुठलीही एसटी, तिन्ही एसट्यामधून एकही एसटीचा वेध घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक. मदन पाटील हे दर्दी क्रिकेट प्रेमी आपल्याकडे उपलब्ध आहेत. सचिन साठी खास ते बक्षिसांची लयलूट करतायत. बघूया. आणि सुंदर मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु झेल बाद होऊन परततोय. यष्टीरक्षकाने सोपा झेल देऊन बाद होतोय तो तुषार. उंचावून मारण्याच्या नादामध्ये झेल बाद होऊन परतोय. आता मात्र जीवांश इलेव्हन संघाकडून स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू सुनील पाटील मैदानात. समोर सामना करेल तो आयकॉन खेळाडू पीयूष इलेव्हन संघाकडून सचिन तारमले. स्वतः कर्णधार गोलंदाजी करतोय आणि स्वतः फलंदाजीसाठी मैदानात कर्णधार जीवांश इलेव्हन संघाकडून. बघूया दोन्ही कर्णधार आणि निश्चितच उजव्या एसटी बाहेर खूपच बाहेर चेंडू. पंचाचा निर्णय वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. सुनील पाटील बघूया फलंदाजीमध्ये किती धावा जमवते आपल्या संघासाठी. उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे निश्चितच झेल होऊ शकतो आणि सुंदर झेल पकडलाय यष्टीरक्षक रोहित याने. उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फसला आणि झेल बाद होऊन परततोय. पहिल्या चेंडूवर झेल बाद होऊन परततोय तो सुनील पाटील. दोन्ही कर्णधारामध्ये गोलंदाजी वर्चस्व गाजवतोय फलंदाजी कर्णधारावर आणि इथे निश्चितच जलबाद होऊन परततोय सुनील पाटील. आणि आता मैदानात अष्टपैलू खेळाडू जीवांश इलेव्हन संघाकडून उमेश पाटील. गोलंदाजीमध्ये तो मोठ्या मोठ्या फलंदाजांना नाचवतो, परंतु बघूया आपली फलंदाजी सुद्धा कशी करतोय. जर उमेश पाटील यांनी सुद्धा षटकार मारला तर मदन पाटील यासकडून 100 रुपयाचं पारितोषिक. जेवढे षटकार मारतील तेवढ्या षटकाला 100 रुपये पारितोषिक. बघा षटकाराचा 100 रुपयाचा पारितोषिक फायदा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डिक्लर झोन मध्ये जातोय. एक धाव मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो सचिन पीयूष इलेव्हन संघाकडून. आतापर्यंत त्यांनी फलंदाजांना बांधून ठेवले क्रीज मध्ये. मोठे फटके काय मारून देत नाहीये, परंतु तेवढाच खतरनाक आक्रमक खेळाडू उमेश पाटील. पुन्हा एकदा एकच धाव, चोरटी धाव घेतली ती उमेश पाटील याने. समोर फलंदाज आहे तो भावेश गायकर. उंचावर मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु स्वतः आपल्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेतोय सचिन आणि माघारी धाडतोय तो भावेश याला. चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू उंचावर जाऊन स्वतः झेल टिपतोय गोलंदाज सचिन.
आणि सुवर्ण सध्या उमेश पाटील याला श्रावणी 11 पिलंजे श्रावणी 11 संघाकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकार आणि मदन पाटील यांनी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक प्रति षटकारास लावलेले आहे उमेश पाटील यास, कारण की उमेश पाटील असा हा फलंदाज आहे का तो जर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर निश्चितच सीमापार षटकारच होतो. आतापर्यंत 4 षटक टाकून झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. निर्णायक षटक सचिन तारमले आणि चौथं षटक आतालं. त्या चौथ्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट आपल्या संघासाठी घेतल्या. परंतु बघूया शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक मंदार आतलतोय पीच 11 संघाकडून. समोर फलंदाज आहे तो रवींद्र. निर्धाव चेंडू, सुंदर चेंडू आतालाय. पहिला चेंडू सॉरी वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. मंदार पुन्हा एकदा समोर सामना करेल. रवी मॅन फ्रॉम साक्रोली. उंचावर मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही समजला नाही. चेंडू जमिनी लगत खाली राहिला आणि निर्धाव चेंडू. बाकीचं काम पूर्ण केले यष्टीरक्षकाने. डावखुरा गोलंदाज मंदार मॅन फ्रॉम देपोली संघाकडून खेळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे परंतु बघूया आता पीयूष 11 संघाकडून आपली कामगिरी बजावतोय. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने टोललेला चेंडू. निश्चितच इथे झेल होऊ शकला असता परंतु इथे 1 बाउन्स चौकार, खणखणीत ब्रँडेड चौकार रवींद्र यांच्या बॅट मधून निघालेला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावले. धावसंख्या 32. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. बघू किती धावा जमवत आहेत आपल्या संघासाठी. किती धावांचं आव्हान उभं करतोय पीयूष 11 संघासाठी. त्यांच्या संघामध्ये सुद्धा खंदे फलंदाज आहेत. क्षमता आहे चेसिंग करण्याची. मंदार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर सामना करतो. स्ट्राइक एंडला रवी आणि पंचाचा निर्णय वाईट बॉल. उजव्या इष्टीवर खूपच बाहेर चेंडू. रवींद्र सामना करतो मंदाराच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा डाव्या इष्टीवर चेंडू. पंचाचा निर्णय समांतर रेषेमध्ये हात, दोन्ही हात आणि वाईट बॉल. धाव संख्या ती 34. जे षटकारासाठी प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय तो फलंदाज अजूनही नॉन स्ट्राईकवर उभा. बघूया किती चेंडू खेळायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी प्रदर्शन. निर्धाव चेंडू जातोय. नॉन स्ट्राइक एंडला तो उमेश पाटील निराश हताशपणे पाहतोय समोर स्ट्राइक एंडला असलेला फलंदाजाकडे, कारण की त्याला काही स्ट्राइक मिळत नाहीये. उंचावर मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु बघूया झेल होऊ शकतो इथे. आणि इथे सुंदर झेल पकडलाय अक्षयने आणि रवी बाद होऊन परतोय. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघू 2 चेंडू मध्ये किती षटकार आणतोय फलंदाज उमेश पाटील. प्रति षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक लागलेला तो हाच जो फलंदाज. कितीतरी सामने. धाव संख्या येते 34. जुना अनुभवी खेळाडू अष्टपैलू खेळाडू श्री गणेश पिलंजे संघाकडून पारसपोर्ट पिलंजे. मोठे मोठे सामने त्यांनी आपल्या फलंदाजी जोरावर जिंकून आणलेत. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता परंतु उजव्या बारी एसटी बारी चेंडू असल्यामुळे पंचाचा निर्णय वाईट चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती षटकार आणतायत. प्रति षटकारात 100 रुपये पारितोषिक. जर 1 षटकार आणला तर 200 रुपये. 100 रुपये श्रावणी 11 आणि 100 रुपये मदन पाटील यासकडून. बघूया. आणि हा निश्चितच त्याला बॅटच्या पट्ट्यात आलेला चेंडू निश्चितच सीमापार ब्रँडेड षटकार आणि रोख रक्कम
जमा झालेले मदन पाटील यासकडून 100 रुपये आणि श्रावणी इलेवन यासकडून 100 रुपये 200 रुपयाचं पारितोषिक जमा केलंय. सामना संपल्यानंतर लगेचच घेऊन जाते. बघूया अजून एक चेंडू शिल्लक आहे. षटकार आणतो पाहायचंय. धाव संख्या आहे ती 41 मंदार शेवटचा चेंडू टाकण्याची सज्ज, परंतु पुन्हा एकदा उंचावून माझा प्रयत्न होता, परंतु इथे निश्चितच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. या एका धावेने धाव संख्या येते 43 धावांचं आव्हान उभं केलंय जीवांश इलेव्हन संघाने पियुष इलेव्हन संघासमोर. मदन पाटील यासकडून 100 रुपये आणि श्रावणी इलेव्हन संघाचे कर्णधार स्वतः यांनी रितेश पाटील यांनी 100 रुपयाचं पारितोषिक. त्रेचाळीस धावांचं आव्हान उभं केलंय जीवांश इलेव्हन संघाने पियुष इलेव्हन संघासाठी. कसं पार करतोय सलामीचे फलंदाज मैदानात जात आहे. प्रतीक आणि सचिन स्वतः कर्णधार फलंदाजी धुरा सांभाळतोय सलामीला येऊन. परंतु समोर गोलंदाज उमेश पाटील हा असा गोलंदाज आहे की मोठ्या मोठ्या फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवलंय. कितीतरी सामने त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जीवावर खेचून आणलेत. आणि यापुढील सामना असणार आहे जिया इलेव्हन वर्सेस विहान इलेव्हन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे नाणेफेकीसाठी. टॉस बॉक्स मध्ये पहिला चेंडू निर्धाव चेंडू उमेश पाटील. बघूया सामना करायचा समोर प्रतीक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सॉरी पंचाचा निर्णय. वाईट चेंडू. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तो उमेश पाटील. समोर फलंदाज आक्रमक फलंदाज नवोदित फलंदाज प्रतीक पाटील मॅन फ्रॉम पिलंजे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. प्रतीक सामना करेल तो उमेश पाटील यांच्या गोलंदाजीचा. अतिशय सुंदर टोलला चेंडू. निश्चितच इथे झेल होऊ शकतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सोपा झेल पकडलाय कृतिक याने आणि माघारी परतलय.
त्याने हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. सचिन स्वतः कर्णधार मैदानात फलंदाजीसाठी. बघूया समोर सामना करेल तो उमेशच्या गोलंदाजीचा. फिरकी गोलंदाज उमेश पाटील. उंचावून मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू लेगच्या दिशेने. इथे चौकार होऊ शकतो का? आणि निश्चितच चौकार, खणखणीत चौकार. पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकार खेचून धावसंख्या पुढे सरसावले. धावसंख्या येते यापुढील असणारा सामना जिया 11 वर्सेस विहान 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता. झेल होऊ शकला असता परंतु 3 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू आणि झेल काय होऊ शकला नाही आणि 2 धावा पलून करण्यात यश आले ते सचिन याला. आणि या संघाचे नाणेफेक या दोन्ही नाणेफेकी करतील ते रवींद्र पाटील आणि मदन पाटील यांनी जायचे टॉस बॉक्स मध्ये आणि दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करून घ्यायची. जिया 11 वर्सेस विहान 11. बघूया सामन्याकडे वळूया थोडं. सचिन तारमले फलंदाजी करतोय. समोर उमेश पाटील गोलंदाज. फ्लायटेड चेंडू. इथे निश्चितच क्षेत्ररक्षक असता तर झेल होऊ शकला असता. आणि इथे खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या विहान 11 आणि जिया 11 यांच्यामध्ये नाणेफेकी होते. नाणेफेकी करतील ते रवींद्र पाटील पिलंजे गावचे नागरिक. आणि निश्चितच इथे विहान 11 संघाने नाणेफेकी जिंकले. तर तुमचं काय म्हणणं असेल? किती टार्गेट, काय तुमचा निर्णय काय असेल? एकल व्हायचंय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय विहान 11 संघाने. तुमचे गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र कोण असतील? एकल व्हायचे. सचिन आणि जतीन आणि मी. स्वतः आयकॉन खेळाडूने जबाबदारी घेतोय गोलंदाजी मध्ये. सचिन आणि ते आहेत. तरी पण किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 40 ते 45. 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल जिया 11 संघाला. थँक्यू. जिया 11 संघाचे कर्णधार ते म्हणतायत की 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. परंतु तुमचा काय असेल? किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50+. त्यांचा 50+ करण्याचा प्रयत्न आहे. तुमचे फलंदाजी मधले प्रमुख जे आश्रय आहेत कोण फलंदाजी करणार? तुषार भाऊ आहे, गुड्डा आहे, परत रुपेश आहे, मी आहे. तुषार स्वतः कर्णधार आहोत. त्यांचा विश्वास 50+ करण्याचा प्रयत्न असेल. थँक्यू आशिष पाटील. सामन्याकडे वळूया. सुनील पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. समोर अक्षय. पंचांकडे दात मागतायत यष्टीरक्षक परंतु निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय सुनील पाटील आपल्या संघासाठी.
समोर स्ट्राइक एंडला फलंदाज अक्षय. लेग साईडच्या दिशेने कट केला चेंडू. एक धाव पलून करण्यात यश आले. एका धावावर समाधान मानावं लागेल अक्षय याला. एका धावेने धाव संख्या येते 15. 1-15. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सुनील पाटील, मॅन फ्रॉम पिलंजे. बघूया समोर फलंदाज तो उंचावर मारण्याचा प्रयत्न. बघूया इथे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला परंतु नाही. वन बाउन्स चौकार, खणखणीत चौकार सचिन यांच्या बॅट मधून. आता तरी चित्र दिसतंय की सचिन यांची बॅट तलपलेली आहे आणि निश्चितच ते चौकार खेचून त्यांनी स्पष्ट केले. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या येते 19. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. नावाजलेला फलंदाज आहे तो श्री गणेश पिलंजे संघाकडून. जुना अनुभवी, कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे जमा आहे. त्या अनुभव पणाला लावतायत आपल्या जीपीपी प्रीमियर लीग मध्ये पर्व दुसरे. पीयूष 11 संघाकडून खेळतायत. या वर्षीचा आयकॉन. पुन्हा एकदा लेक्साच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु आणि इथे पंचांनी बाद घोषित केलंय. अतिशय सुंदर यष्टीरक्षक जे काम चोखपणे पार पाडले. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो सुनील पाटील. सुनील पाटील यांनी दुसरं षटक आता 7 धावा खर्च करून महत्वपूर्ण विकेट घेतली ती सचिन तारमले याची. धाव संख्या येते 19. सचिन याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो मंदार मैदानात. तिसरं षटक आता आलतोय जीवांश 11 संघाकडून. तुषार समोर सामना करेल तो अक्षय, मॅन फ्रॉम देपोली. फुलटॉस पद्धतीने चेंडू उंचावण्याचा प्रयत्न आहे परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि ते सोपा जेल होऊ शकला असता. जीवनदान मिळतंय अक्षयाला. या जीवनदानाचा किती फायदा घेतोय आणि 2 धावा पलून करण्यात यश आलंय. अतिशय सोपा जेल होता परंतु जीवनदान दिलंय अक्षयाला. या जीवनदानाचा किती फायदा घेतोय अक्षय, किती धावा जमवतोय आणि संघाला विजय करतोय का पाहायचंय. सुंदर जेल होऊ शकला असता. पुन्हा एकदा उंचावण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा तिथे जेल, तो क्षेत्ररक्षक आणि इथे आता सुद्धा ड्रॉप केलेले. पुन्हा एकदा जीवनदान. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षक काही साथ देत नाहीये गोलंदाजाला. 2 सोपे जेल, 2 सोपे जेल सोडले क्षेत्ररक्षक सचिन याने. जीवनदान दिले अक्षय याला. दोन चेंडू. गोलंदाज काही करू शकत नाहीये कारण की क्रिकेट म्हटले जाते की पकडा कॅच जिंका मॅच, परंतु याचा काही फायदा घेतला नाही आणि लेगच्या दिशेने कट केला चेंडू. पुन्हा एकदा इथे खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत. चेंडू काही त्याचा पिछा सोडत नाहीये. जिथे क्षेत्ररक्षक जातोय तिथे चेंडू जातोय. पुन्हा एकदा मिसफील्ड आणि पुन्हा एकदा 2 धावा. कारण की फलंदाजाने पूर्णपणे हेरलंय की त्याच्याकडे चेंडू पाठवायचा. आणि बघितले आपण या षटकामध्ये 3 चेंडू जे हाताले तुषार याने, 3 चेंडू सचिन यांच्या क्षेत्ररक्षक सचिन याचकडे. 2 सोपे जेल सोडले आणि तिसरा चौकार इथे
गेला असता, परंतु पुन्हा एकदा उंचावण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, एकच धाव मिळते. जर झेल सोडले तर गोलंदाज काही करू शकत नाही. कितीही चांगली गोलंदाजी केली तर त्याचा काही फायदा होत नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी करत होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. दोन सोपे झेल सोडून जीवनदान मिळालंय अक्षयाला, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. आता क्रिस मध्ये राहून बघूया किती धावा जमवते अजून. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. आता झेल होऊ शकतो का? आणि पुन्हा एकदा जीवनदान. क्षेत्ररक्षक काही त्याला साथ देत नाही गोलंदाजाला, आणि 3 झेल सोपे सोडलेत. गोलंदाज काही करू शकत नाहीये, आणि जो फलंदाज अक्षय आहे त्याने पूर्णपणे त्या क्षेत्ररक्षकाला हेरले आणि त्याच्याकडे चेंडू देतोय. त्याला माहित आहे का याच्याकडे चेंडू दिले तर तो झेल सोडू शकतो, आणि त्याची पुनरावृत्ती. 3 सोपे झेल एका षटकामध्ये. पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी मार्कवर समोर, पुन्हा एकदा उंचावून ठेवला चेंडू. आता बघूया समोर कृतिक, आणि पुन्हा एकदा जीवनदान. इथे निश्चितच इथे आता चौकार, सीमापार चौकार. पुरेपूर फायदा उचलतोय जीवनदानाचा. ती 32. धाव संख्या आहे 32. 12 चेंडू आणि 11 धावा. समीकरण सोपं झालंय. निश्चितच जर झेल पकडले असते तर कठीण होऊ बसलं असतं पी शिलोन संघाला. क्रिकेटमध्ये म्हटलं जाते की पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु इथे काही तसं घडलं नाहीये. 3 जीवनदान, पूर्णपणे मॅच हातातून निसटते. परंतु बघूया आता पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज उमेश यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. समोर फलंदाज डावखुरा फलंदाज मंदार आणि फिरकी गोलंदाज उमेश पाटील. बघूया 12 चेंडू आणि 11 धावा. कट केला करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. फसवी गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी. कारण की मी म्हटलं होतं की आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाजीच्या जीवावर श्री गणेश पेलंजे संघाला कितीतरी सामने जिंकून दिले होते. परंतु बघूया पुन्हा उंचावण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे निश्चितच सोपा झेल कृतिक ठाकरे यांनी पकडलाय. आणि
आता मात्र 10 चेंडू आणि 11 धावा. समोर गोलंदाज आहे तो उमेश पाटील. जर हे षटक चांगल्या पद्धतीने जर हाताळलं, हे षटक जे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक बघूया. उमेश पाटील आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू मध्ये एकही धाव दिलेला नाहीये. 10 चेंडू आणि 11 धावा. प्रति षटकारास संघ मालकाकडून गणेश पाटील यासकडून 100 रुपयाचं पारितोषिक. हेमंत पाटील यासाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता समीकरण कठीण होऊन बसेल पीच 11 संघाला, कारण समोर तेवढा फिरकी गोलंदाज उमेश पाटील. समोर फलंदाज आहे बघूया. पुन्हा एकदा मला वाटतं इथे निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर पद्धतीने हाताळलेलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झाले. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. समीकरण कठीण होऊन बसतं. 8 चेंडू आणि 11 धावा. बघूया समोर फलंदाज आहे हेमंत पाटील, मॅन फ्रॉम पिलंजे. पुन्हा एकदा उंचावर मारायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू निर्धाव चेंडू. पूर्णपणे फलंदाज प्रेशराईज. हेमंत पाटील अतिशय सुंदर पद्धतीने षटक हाताळतोय. उमेश पाटील आपल्या फिरकीच्या तालावर नाचवतोय फलंदाजाला हेमंत पाटील याला. 7 चेंडू आणि 11 धावा. या षटका अगोदर 12 चेंडू आणि 11 धावांची गरज होती. पुन्हा एकदा आणि निश्चित इथे धावबाद झालाय अक्षय. समीकरण थोडस कठीण होऊन बसलंय. सुंदर षटक हाताळलं बॅटिंग पॉवर प्लेचं 4थं षटक उमेश पाटील याने आणि फक्त एकच धाव खर्च केली आणि महत्वपूर्ण विकेट. एक धावबादच्या स्वरूपाने आणि एक आपल्या आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावा. समोर फलंदाज आक्रमक फलंदाज मॅन फ्रॉम साखरोली. हा असा फलंदाज आहे की गोलंदाज किती मोठा असला, किती हुशार असला तर निश्चितच धावा काढून संघाला विजय मिळवून देऊ शकतो. समोर गोलंदाज सचिन गायकर देपोलीस संघाकडून खेळणारा प्रमुख गोलंदाज. बघूया कशी गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर एक्सेप्शन उमेश पाटील याचं. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करतोय. जोरात मारायचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं उमेश पाटील याने आणि चेंडू निर्धाव ठेवलाय. आता मात्र दबाव निर्माण झालाय फलंदाजावर. गोलंदाजी करतोय सचिन गायकर. समोर फलंदाज आहे रोहित आणि ते थोडासा गोलंदाज सुद्धा दबावाखाली.
उजव्या एसटी बाहेर चेंडू टाकतोय पंचायतीने वाईट चेंडू अतिरिक्त धाव मिळते 5 चेंडू आणि 9 धावा जिथपर्यंत रोहित मैदानात तिथपर्यंत संघाचा विजय निश्चित पी11 संघाचा सचिन चेंडू टाकण्यासाठी सज्ज जोरात मारण्याचा प्रयत्न होता उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला आणि इथे एकच धावावर समाधान मानावं लागतं का आणि इथे सहजरित्या 2 धावा पळून काढण्यात यश आलंय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट रोहित याची स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय त्याला माहिती आहे की मी जिथपर्यंत क्रीज मध्ये आहे धावा करण्यावाचून मला कोणीही रोखू शकत नाही जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा काढल्यात रोहित याने तीन चेंडू 7 धावा सॉरी 4 चेंडू माफ करा समोर फलंदाज आहे तो रोहित पुन्हा एकदा वाईट चेंडू पूर्णपणे दबावाखाली समोर फलंदाज आहे रोहित असा फलंदाज आहे की त्याला पाहूनच भले भले गोलंदाज दबावाखाली येतात 4 चेंडू 6 धावा सचिन गायकर बघूया 4 चेंडू आणि 6 धावा उंचावर माझा प्रयत्न निश्चितच जेवू शकतो आणि इथे पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय रोहित याला कारण की या आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की 4 झेल सुटलेत सोपे झेल जर ते झेल झाले असते तर निश्चितच जीवांशी 11 संघ विजय होऊ शकला असता 5 झेल सुटलेत त्यांच्या संघातल्या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला माहिती मिळते सचिन गायकर गोलंदाजी मार्कवर आता निश्चितच इथे षटकार आणून आपल्या संघाला विजय केलाय रोहित याने अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा